छावा चित्रपट रिलीज झाला, पाहिला का सगळ्यांनी? हा, हात वरती करा बरं कोणी कोणी पाहिला. वा वा. ज्यांनी पाहिलं नाही ना त्यांनी तो चित्रपट पहा, कारण आपल्या राजाला किती त्रास झाला. शेवटचे 20-25 मिनिटं जर तुम्ही पाहिले ना, लहान लहान लेकराच्या डोळ्यात पाणी येतं गड्या. छोटे छोटे लेकर सुद्धा डसडसा रडतात. अरे माझ्या राजाला किती त्रास झाला. छावा चित्रपट पहा. तरुणांना माझे हात जोडून विनंती आहे, छावा चित्रपट तुम्ही पहा, पण ज्याच्या तोंडात नाही मावा त्यांनी पाहावा छावा. हे वाक्य क्लिक करा पहिलं माझं. नाही तर व्यसन करणार, गोवा मावा गुटखा मानीचंद विमल तंबाखू खाणार आणि थिएटरमध्ये बसणार, चित्रपट पाहणार. अरे माझ्या राजाने किती त्रास सहन केला धर्मा करता, या स्वराज्या करता, या रयते करता. डोळ्याच्या समोर ठेवलं पाहिजे. प्रसंग तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवतो, फक्त मन लावून ऐका. छत्रपती संभाजी महाराजांना साकडण्याने असं बांधलं होतं शंभूराजाला. वजस्तंभाला शंभूराजाला बांधलंय. संगमेश्वरावरून छत्रपती उडत उडत परपडत आणलंय. सोबत कवी कलश होता. काही फितुरांनी दगाफटकेबाजी केली. राजांना वडत आणलं. खानाच्या सैन्याने गरारा घातला. वडत शंभूराजाला आणलंय. समोर वजस्तंभाला बांधलंय. और संभाजी महाराजांना साकडण्याने असं बांधलंय. मुठ्ठी आवळलेल्या लाल बंद चेहरा केला. नजरवती ताट, पाठीचा कणा होता ताट. ऐका, भानेदारपणा, रुबाबदारपणा, साकडण्याने संभाजी महाराजाला बांधलंय. आलमगीर औरंगजेब तख्ताच्या खाली येऊन उतरतोय. हे संभाजी है क्या? संभाजीराजे डोळ्यात डोळे घालून पाहतात. चल बोल संभाजी, कहा रखा है हमारे हिंदुस्तान का खजीना? कौन कौन सरदार थे तुम्हारे साथ? चल बोल संभाजी. कौन कौन फितूर थे? संभाजीराजे बघत होते. चल बोल संभाजी. नजरवती ताट, बानेदारपणा, रुबाबदारपणा. चल बोल संभाजी. आखिरी बार पूछ रहा हूं, जबान काट लूंगा, गर्दन खींच लूंगा, आंखें नोच लूंगा. छावा होता ताट. शंभूराजे बोलतात, औरंगजेब, एक संभाजी मर सकता है लेकिन एक संभाजी बेईमान नहीं हो सकता. एक संभाजी गद्दार नहीं हो सकता. डोळ्याच्या समोर चित्र आठवलं. किती धर्मावरती निष्ठा होती महाराज, किती धर्मावरती निष्ठा होती. शेवटच्या श्वासापर्यंत, या देहामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत शंभूराजाची निष्ठा धर्मावरती ढळली नाही. अरे देव देश आणि धर्माकरता अंतकरणामध्ये इच्छा होती. किती मोठी तीव्रता होती. औरंगजेबला राग आला. संभा, आखिरी बार पूछ रहा हूं संभा, चल बोल संभाजी. कहा रखा है खजीना? कौन कौन फितूर थे तुम्हारे साथ? चल बोल संभाजी. गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नोच लूंगा. संभाजीराजे होते ताठ. त्या मुसलमान युवकाने काय केलं, हापसाने संभाजी महाराजाच्या बोटाचं नख सपकन दिसेने उडून फेकलं. नख प्रसंग डोळ्याच्या समोर आला. मंडळी, काटा अंगावर येईल, अंगावरती शहारे उभा राहतील. किती माझ्या राजाने त्रास सहन केला. अरे मीठ घेतलं, मीठ असंख्य वार अंगावरती उडत परपडत आणलं. असंख्य वार रक्तबंबाळ शंभूराजे झाले. मीठ घेतलं अंगावरती, असं चोळलं, बर्फासर अंगावरती मीठ चोळाई. किती त्रास आपल्या राजाने सहन केला धर्मा करता. पण नजर होती ताट, बाणेदारपणा होता. चल बोल संभाजी. नजर ताट होती. त्याला राग आला. त्याने काय केलं माहितीये का? लाल बुंद तप्त सळाई केली आणि संभाजी महाराजाच्या डोळ्याच्या समोर नेली. त्याला संभाजी महाराजाच्या डोळ्यात घालायची होती. डोळ्याच्या समोर लाल बुंद तप्त सळाई पाहिली. शंभूराजाच्या डोळ्याच्या समोर आलं. स्वप्न पाहिले होतं या डोळ्याने. या रयतेचं कल्याण होणार, स्वराज्याचं कल्याण होणार. जगदंबेचे बोल पाहिले होते. जगदंबेच्या नामाचा गजर या जिभेने झाला. या डोळ्याने या रयतेला पाहिलं. कसं होणार माझ्या शेतकरी दादाचं, कसं होणार रयतेचं. अरे शेतकरी दऱ्या ढोंगऱ्यामध्ये लपून बसले होते. भर दिवसा माझ्या माय माऊलीच्या आबरूमध्ये हात घातले होते. उडत आणलं. कुत्र्यासारखे बोचके घेतले हो शंभूराजाच्या अंगावरती. किती यातना सहन केल्या. गुडघ्याच्या वाट्या काढाव्या, बोट कट करावे, किती त्रास सहन केला. साधा काटा जर टोचला, स्वयंपाक करता करता जर चाकू जर लागला तर आई किती त्रास होतो. आपल्या राजाने किती त्रास धर्मा करता सहन केला. अरे कडडला सह्याद्रीचा छावा औरंगजेब.
आम्हा मराठ्याच्या नादाला लागू नकोस. तो आमच्या वाटेवर जाशील तर आम्ही तुझ्या वाटेवर जाऊन तुझी वाट मारी केल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास आम्हा मराठ्यांचा जिवंत आहे, ज्वलंत आहे. राग आला त्याला. लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजच्या डोळ्यात हापसे नेतात. चल बोल संभाजी, ओके नूचलूंगा, चल बोल संभाजी, असा दूर निघत होता महाराज वरती. लालबुंद तप्त सळाई नेतात, हापसे, डोळे मिटले. जगदंबेचे बोल तोंडात आले. डोळ्याच्या समोर लालबुंद तप्त सळाई नेतात. अग्रीवर बुजरो संभा बोल, नजर होती ताट. लालबुंद तप्त सळाई डोळ्यामध्ये सपकन दिशेने घातले, चर्र दिशेने वाजलं. डोळे बाहेर आले, छिद्र पडले. इथून रक्त 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 पायाच्या नखापर्यंत माखलं होतं. बुबुळ बाहेर आले होते, छिद्र पडले होते. अरे आपला राजा किती लढला धर्मा करता, किती यातना सहन केलाय माझ्या शंभू राजाने. पण तरी पण धर्मावरती निष्ठा मंडळी नाही ढळून दिली. नाही या रयतेवरची निष्ठा ढळून दिली, नाही स्वराज्याची निष्ठा ढळून दिली. किती अंतकरणामध्ये धर्मावरती निष्ठा होती. त्याला राग आला. चल बोल संभाजी, आखरी बार पूछ रहा संभाजी, गर्दन काट लूंगा बोल. पण छावा होता ताट. त्यांनी काय केलं, आई पक्कड असते ना घरामध्ये, पक्कड, ती पक्कड संभाजी महाराजाच्या तोंडाच्या समोर नेली. त्याला तोंडातली जीभ ओढून फेकायची होती खाली. तोंडाच्या समोर पक्कड नेली. चल बोल संभाजी. संभाजीराजे तोंड उघडत नव्हते. उघडतील कसे? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात सांगणारे धर्मवीर संभाजीराजे होते. राग आला त्याला. तोंड उघडत नाही. हातोड्याने डोक्यावरती मारा केला तरी उघडत नाही. छावा होता ताट. एका युवकाने काय केलं, शंभूराजाचं नाक दाबलं, श्वास गुदमरला, तोंड उघडलं, तोंडात पकड घातली, सपकन दिशेने ओढून खाली फेकली. हो, फडफडत जीभ आपल्या राजाची खाली पडली. ती जीभ सुद्धा पोरक व्हायला तयार नव्हती. मंडळी, किती यातना धर्मा करता माझ्या शंभूराजाने सहन केल्या, अनेक यातना केल्या. शेवटच्या क्षणाला एक वाक्य बोलतात शंभूराजे, औरंगजा, आम्ही सिंहाचे बछडे जगतात ती सिंहासारखे आणि सिंहाचे बछडे मरतात ही सिंहासारखे. बलिदान देऊन टाकलं.